अहिल्यानगरमध्ये 7 ऑगस्टच्या दुपारी नेमकं काय घडलं होतं? तर मनपाचा एक कंत्राटी कर्मचारी धीरज कचरू सिंग राजपूत उर्फ परदेशी हा मुकुंदनगरच्या दर्गा दायरा भागात कामाला गेला होता. तो नेहमीप्रमाणे आपल्या स्ट्रीट लाईट दुरुस्तीचं पथदिवे दुरुस्तीचं काम करत होता. पण अचानक तिथे 10 ते 12 जणांचं टोळकं येतं आणि त्याच्यावरती लाकडी काठ्या, दांडके आणि सत्तूरने बेदम मारहाण करतं आणि जीवघेणा हल्ला करतं. या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान धीरजचा मृत्यू होतो आणि अहिल्यानगर पेटून उठतं. सकल हिंदू समाजाने बेमुदत बंद पुकारला. पण या हत्येचं कारण काय होतं? तर सुरुवातीला आरोप झाला की धीरजच्या कपाळावरती भगवा टिळा होता. तो हिंदुत्ववादी होता म्हणून मुस्लिम बहुल वस्तीत त्याला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं. धीरजच्या पत्नीने आणि स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनीही हाच दावा केला. पण पोलिसांच्या तपासात आणि न्यायालयात सादर झालेल्या रिमांड रिपोर्टमध्ये जे सत्य समोर आलंय ते खूपच वेगळं आणि धक्कादायक आहे. पोलीस अहवालात ना कपाळावरच्या भगव्या टिळाचा उल्लेख आहे ना कोणत्याही धार्मिक वादाचा. मग धीरज परदेशीची हत्या का झाली? या पडद्यामागचा खरा गेम काय होता? आजच्या व्हिडिओत आपण या गुन्ह्याचा उलगडा करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. या प्रकरणाचा नेमका उलगडा करण्यासाठी, छडा लावण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावं लागणार आहे. बरं, हा इतिहास म्हणजे काही फार जुना नाही, तर अलीकडचाच 3-1 महिन्यांपूर्वीचा इतिहास आहे. तर 27 मेला काय झालं होतं याबद्दल अहिल्यानगरच्या स्थानिक माध्यमांमध्ये सविस्तर वार्तांकन करण्यात आलंय. अहिल्यानगर लाईव्ह 24, लेट्सअप मराठी यांनी पोलीस तपासातले वेगळे अँगल समोर आणलेत. स्थानिक बातम्यांनुसार या प्रकरणातला मुख्य आरोपी मुस्तकीम ख्वाजा मिया सय्यद हा बस स्टँड जवळील मार्केट यार्ड परिसरातून दुचाकीवरून जात होता. गर्दीत जोरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून त्याचा धीरज राजपूत परदेशी आणि तोंडाला मास्क लावलेल्या इतर 15 ते 20 जणांसोबत जोरदार वाद झाला. या वादातून धीरज आणि त्याच्या मित्रांनी मुस्तकीमला बेदम मारहाण केली. मुस्तकीमने त्या दिवशी मार खाल्ला, पण तो या अपमानाचा आणि मारहाणीचा बदला घेण्याच्या इरेस पेटला होता. यानंतर साधारण महिनाभरापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात मुस्तकीम सोशल मीडियावरती इंस्टाग्राम स्क्रोल करत होता, तेव्हा त्याला अचानक धीरज राजपूतचा फोटो दिसला. ईदच्या आधी आपल्याला भर रस्त्यात मारणारा हाच तो धीरज राजपूत आहे याची त्याला खात्री पटली. मुस्तकीमने हा फोटो त्याचा चुलत भाऊ सिराज आणि मेहराज यांना दाखवला. आपल्याला झालेली मारहाण कशी विसरता येणार नाही हेही सांगितलं. तेव्हापासून या तिघांच्या डोक्यात धीरज राजपूतला संपवण्याचा कट शिजत होता. मग धीरज राजपूत सापडला कसा? 7 ऑगस्ट 2026 चा तो शुक्रवारचा दिवस होता. मनपाचा वायरमन युनुस शेख, जो या प्रकरणात संशयित आहे, त्याने दर्गा दायरा कब्रस्तान भागातल्या स्ट्रीट लाईट्स बंद असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार धीरज हा आपले सहकारी अक्षय मुळे आणि काव्य तावरे यांच्यासोबत तिथे दुरुस्तीसाठी गेला. धीरज खाली थांबला होता तर बाकीचे खांबावरती काम करत होते. तेवढ्यात तिथे असलेल्या सिराज सय्यदने धीरजला पाहिलं आणि ओळखलं. त्याने तात्काळ कोठला भागात असलेल्या मुस्तकीमला फोन करून सांगितलं की तुला मारहाण करणारा धीरज दर्गा दायरा परिसरात आलाय, तू तातडीने ये. मुस्तकीम तिथे येण्यापूर्वीच सिराजने इतर नातेवाईकांना गोळा केलं. त्याने मेहराज सय्यद, जाहिद शेख, मोहम्मद रशाद सय्यद आणि राहिल शेख यांना बोलावून घेतलं. जाहिदने त्याचे मित्र अरमान सय्यद आणि हुजेब शेख यांनाही पाचारण केलं. या सगळ्यांनी मिळून धीरजला कुठं आणि कशाने मारायचं याचा पक्का कट रचला. सिराजने मेहराजच्या रिक्षात आधीच लपवून ठेवलेला सत्तूर बाहेर काढला. धीरज एकटाच उभा असल्याची संधी साधून सिराजने आधी त्याला हातापायाने मारण्यास सुरुवात केली. वाद वाढताच या टोळक्याने जवळच चालू असलेल्या बांधकामाच्या जागेवरील लाकडी काठ्या आणि दांडक्यांनी धीरजवरती हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की धीरज बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. यानंतर मुस्तकीमने हल्ल्यातली 3 लाकडी दांडके कब्रस्तानच्या पाठीमागे तोडलेल्या झाडाच्या खोडाखाली लपवून ठेवले आणि सर्व आरोपी मेहराजच्या रिक्षातून फरार झाले. आरोपींना हैदराबादेतून कसं ताब्यात घेतलं? गुन्हा केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी हरेक तऱ्हेचे प्रयत्न केले. ते मुस्तकीमचा मामा इम्रान मुसा सय्यद याच्या घरी गेले. तिथे मेहराजने आंघोळ केली, रक्ताचे कपडे बदलले. मुस्तकीमनेही शर्ट बदलला आणि स्वतःचा मोबाईल मामाच्या घरीच लपवून ठेवला. यानंतर मुस्तकीमचे वडील ख्वाजा मिया सय्यद आणि वसीम सय्यद यांनी आरोपींना मदत करण्यासाठी त्यांची विंटो कार आणली. त्यांनी आरोपींना छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर सोडलं. इतकंच नाही तर सिराजकडे प्रवासाच्या खर्चासाठी 16,000 रुपये रोख दिले आणि सिकंदराबादला जाणाऱ्या रेल्वेचं तिकीटही काढून देऊन त्यांना फरार होण्यास मदत केली. पण कानून के हात लंबे होते है हा निवळ सिनेमातला डायलॉग नाहीये.
अहिल्यानगर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. संशयित युनुस शेखला ताब्यात घेतल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा थेट हैदराबाद पर्यंत मार्ग काढला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना रेल्वेतून उतरण्यापूर्वीच बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण 12 आरोपींना अटक केली आहे. तपास अधिकाऱ्यांना काय सापडलं? धीरज परदेशी प्रकरणात तपास अधिकारी म्हणून API तेजश्री थोरात यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टनुसार हा वाद कोणत्याही धार्मिक कारणावरून किंवा भगव्या टिळ्यावरून झाला नसून 27 मे रोजी झालेल्या वैयक्तिक मारहाणीचा बदला घेण्यासाठीचा हा कट रचण्यात आला होता. आणि 27 मेला काय घडलं होतं ते आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलंय. विशेष म्हणजे संग्राम जगताप यांनी या प्रकरणातल्या तपास अधिकाऱ्यांनाच बदलण्याची मागणी केली होती, पण त्यांच्या मागणीला अहिल्यानगरचे SP मुमक्का सुदर्शनांनी थाराच दिला नाही. हे इथं ध्यानात घेतलं पाहिजे. दिव्य मराठीच्या 22 ऑगस्टच्या बातमीनुसार अहिल्यानगर कोर्टाने या प्रकरणातल्या आरोपींची वेगवेगळ्या गटात विभागणी केली आहे. इम्रान मुसा सय्यद, जाहिद नुसरत शेख, अरमान सय्यद, हुजैफ शेख आणि मोहम्मद रशाद सय्यद या 5 आरोपींची पोलीस कोठडी 24 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्य सूत्रधाराचा शोध आणि मोबाईल जप्त करता यावा म्हणून ही कोठडी वाढवून घेण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी मुस्तकीम सय्यद, सिराज, मेहराज ख्वाजा मिया आणि वासिम सय्यद या 5 जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत म्हणजेच जेलमध्ये करण्यात आली आहे. अजूनही 2 संशयित आरोपी फरार आहेत. थोडक्यात काय तर केवळ एका दुचाकीच्या हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादाची परिणिती हत्येत झाली असं आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झालंय. पोलीस तपासातून समोर आलेलं हे सत्य आपल्याला बरंच काही सांगून जातं. भगवा टिळा लावल्यावरून हे प्रकरण घडल्याचं नरेटिव्ह मागं पडलंय. यामुळे हिंदुत्ववादाचं राजकारण करणारे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांना मोठा झटका बसल्याचं म्हटलं जातंय. पण तुम्हाला काय वाटतं? धीरज परदेशी प्रकरणात कोणाची भूमिका योग्य आहे? अहिल्यानगरचे पोलीस की संग्राम जगताप? कमेंट करून नक्की सांगा. तसंच हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका.